दारिद्र्याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर दारिद्र्य आपण कशाला म्हणतो की मूलभूत गरजांचा अभाव असण्याची जी अवस्था आहे त्याला प्रामुख्याने दारिद्र्य म्हटलं जातं. आणि मग हे दारिद्र्य मोजायचं कसं हा एक महत्त्वाचा प्रश्न देशामध्ये आहे की दारिद्र्याचं मोजमाप कसं केलं जाईल. कारण दारिद्र्याचं मोजमाप जितकं अचूक पद्धतीनं योग्य पद्धतीनं आपण करू तितकं आपल्याला दारिद्र्याची परिस्थिती प्रत्यक्षात काय आहे ती समजेल आणि त्यानुसार मग विविध उपाययोजना करणं शक्य होईल आणि हे दारिद्र्याचा प्रश्न संपव किंवा नष्ट करणं शक्य होणार आहे. आणि म्हणून दारिद्र्याचे अंदाज अधिक अचूक करण्यासाठी वेगवेगळ्या पातळींवर आतापर्यंत प्रयत्न झाले. काही वेळा अर्थतज्ञांनी व्यक्तिगत पातळीवरून त्याचा अभ्यास केलेला आहे किंवा काही वेळा नियोजन आयोग, नीती आयोग अलीकडच्या काळात यांच्या माध्यमातून सुद्धा दारिद्र्याचे अंदाज अचूक करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या नियुक्त झालेल्या आहेत. आणि ह्या समित्यांवर हमखास प्रश्न असतो परीक्षेमध्ये. सो आपण या संदर्भात बघणार आहोत की ह्या प्रामुख्यानं समित्या कोणत्या आहेत. ओके, सो दारिद्र्यविषयक प्रश्नाचा अभ्यास जर आपण पाहिलं तर प्रामुख्यानं दोन कालखंड आपल्याला पाहता येतात. एक आहे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील दारिद्र्याचं मोजमाप आणि दुसरं आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील दारिद्र्याचं मोजमाप. ते दारिद्र्य मोजण्यासाठीचा एक सर्वप्रथम प्रयत्न जो केलेला आहे तो दादाभाई नौरोजी यांनी केलेला आहे. तो दादाभाई नौरोजी त्यावेळेचे महत्वाचे जे काही स्वातंत्र्य संग्रामातील महत्वाचे नेते होते आणि त्यांनी ते स्वतः अर्थतज्ञ सुद्धा होते. दादाभाई नौरोजींनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा हा महत्वाचा ग्रंथ लिहिला. आणि अर्थातच या ग्रंथामध्ये त्यांनी इंग्रजी राजवटीचा भारतातील एकूणच अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला त्याची एकूण मीमांसा केलेली आहे. आणि या संदर्भात त्यांनी एक महत्वाचं निष्कर्ष नोंदवलेला आहे की भारतामध्ये दारिद्र्याची अवस्था किती कठीण झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतामधले जे दारिद्र्य आहे ते इंग्रज राजवटीमध्ये वाढत गेलं. म्हणजे आर्थिक शोषण, ज्याला आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत असं म्हटलं जातं, आणि त्याच्यामुळं भारतातलं दारिद्र्य वाढत गेलं असं एक निष्कर्ष त्यांनी काढला. आणि त्या संदर्भात दादाभाई नौरोजींनी 1867-68 मध्ये भारतामध्ये जे दारिद्र्याचं प्रमाण आहे ते मोजण्यासाठी एक दारिद्र्य रेषा साधारणतः 16 रुपयाच्या पुढे 16 ते 30 रुपयाच्या दरम्यान असावी असं एक दारिद्र्य रेषा आखून घेतली आणि त्यानुसार भारतात दारिद्र्य मोजण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून दादाभाई नौरोजींचा हा प्रयत्न भारतातील दारिद्र्य मोजण्याविषयीचा सर्वप्रथम प्रयत्न म्हटला जातो. ओके, आणि मग त्याच्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या पातळीवरून प्रयत्न झाले. राष्ट्रीय नियोजन समिती होती, त्यांच्या मार्फत काही वेळा दारिद्र्याचं मोजमाप करण्याचा प्रयत्न झाला. दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी एक महत्वाची जबाबदार संस्था म्हणून नियोजन आयोगानं काम केलेलं आहे. आणि याच अधिकारांतर्गत नियोजन आयोगाने विविध समित्या, अभ्यास गट, कार्यगट यासाठी नियुक्त केले. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं की कोणकोणत्या महत्वाच्या व्यक्तींना दारिद्र्याचं अभ्यास केलेला आहे स्वातंत्र्योत्तर कालखंड, तर त्यात आपण बघू शकतो की 1962चं समिती आहे. त्यानंतर दांडेकर रथ हे अर्थतज्ञांनी त्याचं मोजमाप केलं. त्याचबरोबर मिन्नास नावाचे अर्थतज्ञ होते. अहलुवालिया यांनी पण दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो वायके अलग आहेत, डी.टी. लकडावाला, त्याच्यानंतर सुरेश तेंडुलकर आणि सी रंगराजन अशा महत्वाच्या व्यक्तींना दारिद्र्याचं मोजमाप आतापर्यंत केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांच्या अभ्यासामधून दारिद्र्याच्या मोजमापाविषयीची जी काही पद्धती आहे ती अधिकाधिक उत्क्रांत होत गेलेली आहे. तो भारतातील दारिद्र्याचं मोजमाप करत त्याची पद्धतीची उत्क्रांती कशी झाली त्याचे हे दोन टप्पे, स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड. परीक्षेमध्ये प्रामुख्याने प्रश्न जो आलेला आहे आपल्याला स्वातंत्र्योत्तर कालखंडातील विविध ज्या समित्या आहेत, अगदी अलीकडच्या काळापर्यंतच्या समित्या, त्याच्यावरती प्रामुख्याने प्रश्न आलेला आहे. तो आपण इथं डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्या संदर्भातले PYQs वगैरे असतील ते पण आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. सो पहिला जो मुद्दा आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये 1962चा एक कार्यगट याच्यामध्ये नियुक्त केलेला आहे. आणि हा जो 1962चा कार्यगट आहे नियोजन आयोगानं त्याची नियुक्ती केलेली आहे. पहा,
ओके, सो कुणी नियुक्त केलाय हा कार्यगट? 1962चा नियोजन आयोगानं नियुक्त केलेला आहे. ह्या कार्यगटानं काय केलं की राष्ट्रीय पातळीवरील किमान उपभोग खर्चाच्या आधारे दारिद्र्य रेषा ठरवलेली आहे. ओके, सो दारिद्र्य मोजण्यासाठी आपल्याला दारिद्र्य रेषा निश्चित केली पाहिजे. आणि मग दारिद्र्य रेषा म्हणजे काय असेल की एक किमान तुमचं खर्चाचं मोजमाप की त्या पातळीपेक्षा जर कमी उत्पन्न असेल तर त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण होणार नाहीत. अशी किमान उत्पन्नाची पातळी किंवा किमान खर्चाची पातळी म्हणजे दारिद्र्य रेषा. आणि मग प्रत्येक समितीनं काय केलं की एक त्यांच्या मेथोडॉलॉजीनुसार आपापली दारिद्र्य रेषा किती असेल ते ठरवून घेतलं आणि त्यानुसार दारिद्र्याचा अंदाज व्यक्त केलेले आहेत. सो त्या पद्धतीने 1962चा जो कार्यगट आहे त्यांनी काय केलं की राष्ट्रीय पातळीवरील एक दारिद्र्य रेषा ठरवून घेतली. आणि ती दारिद्र्य रेषा कशी ठरवली? किमान उपभोग खर्चाच्या आधारे ठरवली. किमान उपभोग खर्च म्हणजे काय की व्यक्तीला जे काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांवर काय खर्च करावा लागतो आपल्याला त्याला म्हणायचं उपभोग खर्च, किमान उपभोग खर्च. ओके, मग अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी सगळ्या गोष्टी. 62च्या कार्यगटानं काय केलं की ह्या किमान उपभोग खर्चाच्या आधारे दारिद्र्य रेषा निश्चित केली. ती किती निश्चित केली बघा? 60-61च्या किमतीनुसार प्रति कुटुंब प्रतिमाह 100 रुपये हे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 125 रुपये प्रति कुटुंब प्रतिमाह. ठीक आहे, सो या पद्धतीने त्यांनी दारिद्र्य रेषा निश्चित केली. त्याच्या मध्ये त्यांनी काय घेतलेलं आहे की अन्न, वस्त्र, निवारा ह्या महत्वाच्या गोष्टी घेतल्या. आरोग्य आणि शिक्षण त्याच्यामध्ये घेतलेलं नाहीये मूलभूत गरजामध्ये. आता अलीकडच्या काळात आपण आरोग्य शिक्षणाचा समावेश मूलभूत गरजामध्ये करायला लागलोय, पण पूर्वी काय परिस्थिती होती की मूलभूत गरजांविषयीचा एक संकुचित दृष्टिकोन होता, अन्न, वस्त्र, निवारा एवढाच. सो 62च्या कार्यगटानं सुद्धा काय केलं की आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च विचारात न घेता दारिद्र्य रेषा ठरवलेली आहे. ओके, सो हे एक आपल्याला त्याचं दिसतं संदर्भ त्याच्यामध्ये. त्यानंतरचा दुसरा जो प्रयत्न आहे भारतात दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी तो दांडेकर रथ ह्या अर्थतज्ञाने केलाय. हे दोन अर्थतज्ञ आहेत, दांडेकर आणि रथ. 1971 मध्ये त्यांनी भारतातील दारिद्र्य NSSOच्या आकडेवारीच्या आधारे मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, ओके, NSSOची जी आकडेवारी आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस यांच्या सर्वेच्या जो आकडेवारी आहे त्या आकडेवारीच्या आधारे भारतातील दारिद्र्य मोजण्यासाठी प्रयत्न केला. ओके, सो भारतामध्ये जे दारिद्र्य मोजलं जातं ते मोजण्यासाठी NSSO सारखी जी संस्था आहे त्यांची आकडेवारी प्रामुख्याने घेतली जाते. दुसरी एक आहे CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, आणि CSOच्या सुद्धा आकडेवारीचा संदर्भ घेतला जातो आणि NSSOच्या सुद्धा आकडेवारीचा संदर्भ घेतला जातो. कोणत्या आकडेवारीला जास्त महत्व द्यायचं वगैरे हे तो कार्यगट किंवा ती समिती ठरवत असते. दांडेकर यांनी 1971 मध्ये NSSOच्या आकडेवारीचा आधार घेऊन भारतात दारिद्र्य मोजण्याचा प्रयत्न केला. आणि ही दारिद्र्य रेषा ठरवत असताना त्यांनी ज्या काही मूलभूत गरजा विचारात घेतल्या त्यात अन्न हा एक घटक होता आणि अन्न या घटकामध्ये त्यांनी 2250 कॅलरीजचा समावेश केलेला आहे. म्हणजे किमान एका व्यक्तीला एका दिवसासाठी 2250 कॅलरीज मिळवणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर झालेला जो खर्च आहे ती असेल दारिद्र्य रेषा. ओके, आणि याच्यानुसार त्यांनी असं सांगितलं की भारतामध्ये जे काही ग्रामीण भागातलं दारिद्र्य ते 40% आणि शहरी भागातलं जे दारिद्र्य आहे ते 50% आहे, असे दांडेकर रथ समितीनं सांगितलं. ओके, सो आता या संदर्भात आयोगानं काही प्रश्न विचारलेले आहेत. आतापर्यंत जे डिस्कशन केलं ते प्रश्न आपण लगेच पाहूया इथं काय काय आहेत. बघा, एक प्रश्न असा आलेला आहे, दांडेकर आणि रथ यांच्या अंदाजानुसार 1960-61 मध्ये ग्रामीण भागात 10% लोक आणि शहरी भागात 10% लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. ठीक आहे, STI मुख्यला आलेला प्रश्न आहे. 2012च्या STI मुख्यमध्ये प्रश्न विचारलेला आहे. दांडेकर आणि रथ यांच्या अंदाजानुसार दारिद्र्याचं प्रमाण किती आहे? ओके, ग्रामीण भागात किती आणि शहरी भागात किती? आताच आपण सांगितलं त्यानुसार इथं जे आपल्याला दिसतं दांडेकर त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये 40% दारिद्र्याचं प्रमाण, शहरी भागामध्ये 50% दारिद्र्याचं प्रमाण. सो पर्याय क्रमांक 1 त्याच्यामध्ये योग्य उत्तर आहे, 40% आणि 50%. इथे एक लक्षात घ्या, ग्रामीण भागातलं दारिद्र्य कमी दिसतंय 40% आणि शहरी भागातलं दारिद्र्य जास्त दिसतंय 50%. सो त्यावेळीची जी परिस्थिती त्यानुसार
शहरी भागामध्ये तुलनेनं दारिद्र्य जास्त होतं. नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की शहरी भागातलं दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं आणि ग्रामीण भागातलं दारिद्र्याचं प्रमाण तुलनेनं जास्त राहिलेलं आहे. या संदर्भात पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न काय? भारतीय दारिद्र्याचे अंदाज आतापर्यंत देशांनी वर्तवलेले आहेत. ESO पूर्व 2015ला आलेला प्रश्न आहे. सो कुणी कुणी आतापर्यंत दारिद्र्याचं अंदाज वर्तवलेले आहेत? पर्याय दिले: दांडेकर, दुसरा डॉक्टर बर्दन आणि अहलुवालिया, मिनास आणि PD ओझा आहे हे. ठीक आहे, PD ओझा आणि वरील सर्व. ठीक आहे. सो याचं योग्य जे उत्तर आहे ते वरील सर्व. ठीक आहे. या सगळ्याच लोकांनी आतापर्यंत दांडेकर, बर्दन, अहलुवालिया, मिनास, PD ओझा ह्या सगळ्यांनीच आतापर्यंत दारिद्र्यविषयक अभ्यास केलेला आहे. सो पर्याय क्रमांक 4. ओके. अशा पद्धतीने याच्यावर प्रश्न आलेले आहेत. दांडेकर यांच्या अभ्यासानंतर पुढचा जो महत्वाचा दारिद्र्यविषयक अभ्यास आहे तो अलग कृती गट म्हणून ओळखला जातो. ओके. तत्कालीन नियोजन आयोगाने YK अलग यांच्या अध्यक्षतेखाली हा कृती गट नियुक्त केला. स्थापना जुलै 1977. त्यांनी अहवाल सादर केला जानेवारी 1979 मध्ये. अलग कृती गट ह्यांनी काय काय आपल्या अभ्यासामध्ये सांगितलं बघा. पहिला मुद्दा सांगितला, दारिद्र्य मापनाचा आधार म्हणून उष्मांक उपभोग त्यांनी विचारात घेतलेला आहे. ठीक आहे. दारिद्र्य मापन कशाच्या आधारे करायचं? तर उष्मांक उपभोगाच्या आधारे करायचं. उपभोग म्हणजे काय? कन्झम्पशन. ओके. किती कॅलरी एका व्यक्तीला एका दिवसाला घ्यावे लागतात त्याला म्हणायचं उष्मांक उपभोग. तो YK अलग यांचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात महत्वाचं हे आहे की त्यांनी दारिद्र्य मोजमाप करण्यासाठी उष्मांक उपभोग ह्याला खूप महत्व दिलं. ठीक आहे. ज्या काही मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये अन्न मिळवणं, पुरेसं अन्न मिळवणं, आणि मग पुरेसं अन्न मिळालं की नाही हे कशाच्या आधारे पाहिलं जातं? तर त्या व्यक्तीला एका दिवसाला पुरेशा कॅलरीज मिळतात की नाही, आणि मग त्या कॅलरीज किती असाव्यात हे YK अलग समितीनं काय सांगितलं? ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीचं मर्यादा आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीची मर्यादा त्यांनी सांगितली. ओके. आणि हेच कॅलरीची मर्यादा नंतरच्या काळामध्ये सुद्धा दारिद्र्य मोजण्यासाठी खूप महत्वाची ठरली. आता हे बघा, ग्रामीण भागासाठी जास्त कॅलरी त्यांनी शिफारस केली की 2400 कॅलरीची मर्यादा ठरवायची आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीची मर्यादा ठरवायची. हे फरक कशामुळे आहे की ग्रामीण भागामध्ये जे जनरली त्यावेळेसची परिस्थिती होती, बहुतांश लोकसंख्या शेतीवर आधारित होती आणि शारीरिक कष्टाची कामं त्या लोकांमध्ये जास्त होती आणि म्हणून त्यांना जास्त कॅलरीची गरज आहे दिवसाचं जे काही कार्य आहे ते व्यवस्थित पार पाडण्यासाठी, आणि म्हणून त्यांनी ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी ठरवलं. शहरी भागामधली जी कामं आहेत ती प्रामुख्यानं बौद्धिक स्वरूपाची कामं आहे, शारीरिक कष्टाची कामं तुलनेनं कमी आहेत आणि म्हणून तिथं 2100 कॅलरीमध्ये सुद्धा व्यक्तीचं कार्य व्यवस्थित पार पाडलं जाऊ शकतं. तर हा एक निकष त्यांनी महत्वाचा दिला. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला 1973-74च्या किमतीच्या नुसार दारिद्र्य रेषा ग्रामीण भागासाठी 49.09 रुपये आणि शहरी भागासाठी 56.64 रुपये. मग ह्या खर्चापेक्षा जर कमी उत्पन्न ज्याचं असेल तर ते लोक दारिद्र्यामध्ये, ज्यांचं वर जास्त असेल ते APL असतील. दारिद्र्य रेषेच्या वरती उत्पन्न असणारे अबोव पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेपेक्षा कमी उत्पन्न असणारे बिलो पॉवर्टी लाईन, BPL लोकसंख्या. आणि आपलं जो सगळे हेतू आहे याच्या डिस्कशनमध्ये तो हे BPL लोकसंख्या कशी मोजायची, बिलो पॉवर्टी लाईन लोकसंख्या कशी मोजायची याच्यावरती आहे. सो यांनी असा एक निकष ठरवून दिला. हीच दारिद्र्य रेषा सर्व राज्यांना लागू केली. तो प्रत्येक राज्यामध्ये दारिद्र्य रेषा याच पद्धतीनं ठरवली. प्रत्येक राज्यासाठी वेगळी दारिद्र्य रेषा ठेवलेली नाही त्यांनी. उपभोगाचे घटक किंवा बास्केट सर्व राज्यांना सारखीच ठेवावी. ओके. सो जे काही व्यक्तीला मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजाचे जे काही घटक आहेत त्याला त्यांनी बास्केट असं संबोधलं आहे की मूलभूत गरजा सगळ्या एका बकेट किंवा बास्केटमध्ये ठेवल्या तर त्याला उपभोगाचं बास्केट आपण म्हणू शकतो. ठीक आहे, कन्झम्पशन बास्केट. सो ह्या ज्या काही मूलभूत गरजांच्या गोष्टी आहेत त्या सर्व राज्यांना सारख्याच ठेवल्या, म्हणजे काही प्रत्येक राज्यासाठी वेगळी बास्केट तयार नाही केली त्यांनी. नाही का, मूलभूत गरजा प्रत्येक राज्यामधल्या जनतेला सारख्या प्रमाणात विचारात घेतल्या. आता ह्या सगळ्या निकषांच्या आधारे त्यांनी असं ठरवलं की दारिद्र्याचं प्रमाण किती कॅल्क्युलेट केले बघा. अलग कमिटीनं सांगितलं की दारिद्र्याचं प्रमाण ग्रामीण भागात 56.4%, शहरी भागामध्ये 49%.
आणि एकूण दारिद्र्य त्यांनी कॅल्क्युलेट केलंय 54.9. ओके, या पद्धतीनं अलग समितीनं आपल्या शिफारशी दिलेल्या आहेत. अलग समितीच्या नंतर दुसरा जो महत्वाचा अभ्यास दारिद्र्यविषयक झालेला दिसतो तो म्हणजे लकडावाला तज्ञ गट आहे. ओके, DT लकडावाला यांच्या अध्यक्षतेखाली हा तज्ञ गट नियोजन आयोगानेच नियुक्त केलाय. स्थापना झाली सप्टेंबर 1989, अहवाल सादर केला जुलै 1993 मध्ये. ह्या तज्ञ गटानं काय काय शिफारशी केल्या? किमान उपभोग वस्तूचे बास्केट किंवा टोपलीचा विस्तार केला. ठीक आहे, किमान उपभोग्य वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये काय काय असावे, तर पूर्वी ज्या काही गोष्टी घेतल्या जातात त्याच्यावर अन्नावरती जास्त भर होता, खाद्यपदार्थांवरती जास्त भर होता. आता DT लाकडावालांनी काय केलं की ती जी काही मूलभूत गरजांची जे काही घटक आहेत ते थोडी विस्तारित केले आणि त्याच्यात काय काय घेतलेलं आहे? अन्नाचं घटक तर आहेच आहे, ऊर्जा आणि प्रकाशाचा पण समावेश केला, इलेक्ट्रिसिटी वगैरे, निवासाच्या सुविधा, कपडे, पादत्राणे आणि उरलेल्या वस्तू संमिश्र मध्ये टाकलेल्या आहेत त्यांनी. सो या प्रकारे त्यांनी उपभोग वस्तूंची यादी जी आहे ती थोडीशी व्यापक बनवलेली दिसते. म्हणजे मुख्य भर जो आहे या यादीचा अन्न, वस्त्र, निवारा या घटकांवरती आहे, फक्त कॅलरीवरती नाहीये. ठीक आहे. दुसरा मुद्दा यांनी सांगितला, राज्यामधील किंमत पातळीचा फरक त्यांनी लक्षात घेतलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये किमतीची पातळी वेगवेगळी असते. सगळ्या राज्यामध्ये वस्तूंच्या किमती सारख्या नसतात आणि त्यामुळं राज्यामधल्या किंमत पातळीचा फरक लक्षात घेऊन ते दारिद्र्य त्यांनी मोजलेलं आहे. दुसरा मुद्दा, NSSO आणि CSO दोन्हींच्या आकडेवारीचा स्वीकार केला. सो भारतामध्ये जे काही दारिद्र्यविषयक आकडेवारी आपल्याला उपलब्ध आहे ती NSSO आणि CSOच्या सर्वेक्षणातून मिळते. लकडावाला समितीने काय केलं की दोन्ही सर्वेक्षणांच्या आकडेवारीच्या आधारे भारतातलं दारिद्र्य मोजलं आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा, 1973-74च्या किमतीनुसार दारिद्र्य रेषा ग्रामीण भागासाठी 49 रुपये, शहरी भागासाठी 57 रुपये अशी त्यांनी निश्चित केली. ठीक आहे. 73-74च्या किमतीचा नुसार ग्रामीण भागात 49 रुपये प्रति कुटुंब प्रतिमाह. ठीक आहे. एका कुटुंबाचं एका महिन्याचा खर्च मिनिमम 49 रुपये असेल किंवा त्याच्यावरती असेल तर ते अबोव पॉवर्टी लाईन, त्याच्यापेक्षा कमी असेल तर ते कुटुंब BPL मध्ये जाईल. ते शहरी भागासाठी हे खर्चाचं प्रमाण किती ठरवलं? 57 रुपये ठरवलं. 57 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असेल एखाद्या कुटुंबाचं तर शहरी भागामध्ये ते कुटुंब दारिद्र्यामध्ये असेल. ठीक आहे. यानुसार दारिद्र्याचं प्रमाण त्यांनी जे काही कॅल्क्युलेट केले ते आहे ग्रामीण भागामध्ये 37.3% आणि शहरी भागामध्ये 32.4%. ठीक आहे. एकूण दारिद्र्याचं प्रमाण ठरवलं 36%. या पद्धतीनं लकडावाला समितीनं आपले निष्कर्ष त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. लकडावाला समितीच्या नंतर जो महत्वाचा दारिद्र्यविषयक अभ्यास आहे तो तेंडुलकर समितीचा आहे. ठीक आहे. अर्थतज्ञ सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियोजन आयोगाने नियुक्त केली. या समितीची स्थापना डिसेंबर 2005 मध्ये, अहवाल समितीने सादर केला डिसेंबर 2009 मध्ये. ठीक आहे. समितीने काय काय शिफारशी केल्यात बघा. पहिली शिफारस केली, कॅलरी किंवा उष्मांक उपभोगाऐवजी उपभोग खर्चाचा आधार घ्यावा असं त्यांनी सांगितलं. ही महत्वाची शिफारस, सगळ्यात महत्वाची शिफारस तेंडुलकर समितीने जी दिली ती ही आहे की कॅलरी किंवा उष्मांक ऐवजी उपभोग खर्चाचा आधार दारिद्र्य मोजण्यासाठी करावं. DT लकडावालापर्यंत काय होतं लक्षात घ्या की जे काही उपभोगाचे घटक आहेत त्याच्यात कॅलरीचा किंवा अन्नाचा घटक हा जास्त महत्वाचा मानलेला आहे. ठीक आहे. तेंडुलकर समितीने काय सांगितलं की दारिद्र्य मोजण्यासाठी आता केवळ उष्मांक उपभोग किंवा एखाद्या व्यक्तीने किती कॅलरी घेतल्या ह्याच्यावरून आता दारिद्र्य ठरू नका, तर काय करा, एकूण उपभोग खर्चाचा आधार घ्या. म्हणजे व्यक्तीला ज्या काही मूलभूत गरजा आहेत, अन्नाच्या व्यतिरिक्त सुद्धा अन्न, वस्त्र, निवारा आणि इतरही गोष्टी आहेत, या तेंडुलकर समितीने हे पण सांगितलं की शिक्षण आणि आरोग्याचा पण समावेश करा. म्हणजे जे काही उपभोग मूलभूत व्यक्तीसाठीच्या महत्वाच्या गरजा आहेत
त्यांनी विस्तारित केल्या. केवळ अन्न नाही, केवळ उष्मांक नाही, तर त्याच्यात अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षणाचा पण समावेश केला. हे पण त्यांनी त्याच्यामध्ये सुचवलेलं आहे. ओके, सो हा जो त्यांचा दुसरी शिफारस आहे, किमान गरजांची टोपली विस्तारित करून त्यात आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा सुद्धा समावेश यांनी केलेला आहे. ओके, सो हे त्यांचं एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे की जे काही मूलभूत गरजा आहेत त्याचा अजून त्यांनी विस्तार केला. दुसरा महत्वाची शिफारस केली, या टोपलीवरील खर्च म्हणजेच जगण्याचा खर्च असे संबोधले आणि हाच खर्च दारिद्र्य रेषा म्हणून स्वीकारावा. ठीक आहे, सो ही जी काही मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर जो काही खर्च होतो त्याला त्यांनी जगण्याचा खर्च असं संबोधलेला आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग. आणि हा जो काही खर्च होईल ह्या मूलभूत गरजांच्या यादीवर, तो खर्च म्हणजेच दारिद्र्य रेषा असेल. ठीक आहे, त्याला त्यांनी काय शब्द वापरला, जगण्याचा खर्च. ठीक आहे, शहरी आणि ग्रामीण भागासाठी ही किमान गरजांची टोपली समान ठरवली. ठीक आहे, तर ही किमान गरजांची जी टोपली आहे, बास्केट, आपण आता सांगितलं त्यानुसार किमान गरजांच्या जर सगळ्या वस्तू एका बास्केटमध्ये जर ठेवल्या तर ती किमान गरजांची टोपली तयार होईल. आणि ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी समान ठेवलेली आहे. तो ग्रामीण भागासाठीच्या मूलभूत गरजा वेगळ्या आणि शहरी भागासाठीच्या मूलभूत गरजा वेगळ्या असा फरक त्यांनी केला नाही, दोन्हीसाठी सारख्याच गरजांचा विचार केला. पुढचा मुद्दा, URP ऐवजी MMRP चा स्वीकार केलेला. URP म्हणजे काय, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, लक्षात घ्या. ठीक आहे, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. बघा, ह्या विविध समित्यांनी जे काही NSSO ची आकडेवारी लक्षात घेतलेली आहे किंवा CSO ची आकडेवारी घेतली, विशेषतः NSSO च्या आकडेवारीमध्ये आपल्याला 3 पद्धतीची आकडेवारी विचारात घेतलेली दिसते. बघा कोणकोणती आहे, एक URP पद्धतीची आकडेवारी आहे, दुसरी आहे एक MRP आणि तिसरी आहे MMRP. ठीक आहे, सो NSSO जी काही आकडेवारी गोळा करते ती या 3 प्रकारची असते, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, मिक्स रिकॉल पिरियड आणि MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. आता याच्यात काय असतं की NSSO कडून सर्वे होत असताना साधारणतः 1.25 लाख कुटुंब देशामध्ये त्यांचा सर्वे हा केलेला असतो, एक सॅम्पल सर्वे असतो तो. आणि ह्या प्रत्येक कुटुंबानं प्रत्येक महिन्यामध्ये ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर किती खर्च केला याचा सर्वे NSSO कडून केला जातो. मग ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत सगळ्या मूलभूत गरजांसाठी जेव्हा तुम्ही 30 दिवसांचा कालावधी विचारात घेता तेव्हा असं सर्वेक्षण URP पद्धतीचं सर्वेक्षण असतं किंवा ती आकडेवारी URP पद्धतीची आकडेवारी आहे, युनिफॉर्म रिकॉल पिरियडची आकडेवारी. ठीक आहे, म्हणजे सर्व मूलभूत गरजांसाठी जो काही खर्च केलेला आहे त्याचा कालावधी किती दिवसांचा विचारात घेतला, 30 दिवसांचा. ठीक आहे, म्हणजे मागच्या महिन्यात त्यांनी किती खर्च केला त्या कुटुंबानं मूलभूत गरजांवर ते त्यांना आठवायला सांगितलं जातं आणि ती आकडेवारी त्यांच्याकडून मिळवली जाते. म्हणून त्याला युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हटले, रिकॉल करायचे, आठवायचे की मागच्या महिन्यात काय काय खर्च झाला. दुसरा एक त्याच्यामध्ये प्रकार आहे MRP चा, म्हणजे मिक्स रिकॉल पिरियड. मिक्स रिकॉल पिरियड मध्ये NSSO ने काय ठरवलं की ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्यातल्या काही गरजा आपण दर महिन्याला त्याच्यावर खर्च होतो, पण काही मूलभूत गरजा आहेत त्या वर्षातून 1 किंवा 2च वेळा त्याच्यावर व्यक्ती खर्च करतात, दर महिन्याला त्या गोष्टी खरेदी होत नाहीत. आणि म्हणून मिक्स रिकॉल पिरियड मध्ये त्यांनी काय केलं की 2 पद्धतीची आकडेवारी घेतली, एक 30 दिवसांसाठीची आणि दुसरी 364 दिवसांसाठीची, म्हणजे वर्षभरासाठीची, संपूर्ण वर्षभरासाठी. अशा पद्धतीनं 2 प्रकारची आकडेवारी, म्हणजे 1 महिना आणि 1 वर्ष. ठीक आहे, तो काही वस्तूंसाठी 1 महिन्याचा रिकॉल पिरियड आहे, 1 महिन्यामध्ये मागच्या 1 महिन्यात किती खर्च झाला हे विचारलं जाईल.
आणि उर्वरित ज्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ मग कपडे, लत्ते, पादत्राणे, ज्या वस्तू ड्युरेबल गुड्स म्हणतो आपण ज्याला, की दीर्घकाळ टिकणारे वस्तू आहेत, अशा वस्तू वर्षातून एखाद किंवा दुसऱ्या वेळी खरेदी होतात, मग त्यांना 1 वर्षाचा कालावधी रिकॉल पिरियड म्हणून घ्यायचा. तर अशी जी आकडेवारी मिळवली ती MRP पद्धतीची आहे. ह्याच्यात तिसरी पद्धती पण आता NSSOनं अलीकडच्या काळामध्ये आणलेली आहे, ती म्हणजे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड, MMRP. मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड मध्ये 3 प्रकारची आकडेवारी. काही वस्तूंसाठी 7 दिवसांचा कालावधी आहे, काही वस्तूंसाठी 30 दिवसांचा कालावधी आहे आणि काही वस्तूंसाठी 1 वर्षाचा कालावधी. ठीक आहे. तो ही मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. मग ज्या काही वस्तू आहेत, समजा भाजीपाला, दूध वगैरे, या गोष्टी आठवड्याच्या बेसिसवर खरेदी होतात, 7 दिवसांचा कालावधी त्यांना विचारात घ्यायचा. काही वस्तू महिन्याच्या दरम्यान खरेदी होतात, जसं किराणा वगैरे घरामध्ये लागणारा, त्याला 30 दिवसांचा कालावधी विचारात घ्यायचा आहे, अन्नधान्य. आणि काही वस्तू 1 वर्षाच्या कालावधीत विचारात घ्यायच्यात, कपडे, लत्ते, पादत्राणे, यांना 1 वर्षाचा रिकॉल पिरियड घ्यायचा. सो याला म्हणायचं मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियड. आता तेंडुलकर समितीनं काय शिफारस दिलेली तर महत्वाचं आहे. त्यांनी काय सांगितलं की URPच्या ऐवजी MMRPचा स्वीकार करावा. ओके. सो याचा अर्थ असा आहे की युनिफॉर्म रिकॉल पिरियड पूर्वी घेतला जात होता दारिद्र्य मोजण्यासाठी, त्याच्याऐवजी आता मिक्स रिकॉल पिरियडचा विचार करावा. म्हणजे काही वस्तूंना 30 दिवसांचा कालावधी, काही वस्तूंसाठी 1 वर्षाचा कालावधी, असं त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. ओके. पुढची शिफारस त्यांनी सांगितली की केवळ NSSOच्याच आकडेवारीचा समावेश करावा, CSOचा नाही. लकडावाला समितीने आपण बघितलं की NSSO आणि CSO दोन्हीच्या आकडेवारीचा विचार केला. तेंडुलकर समितीने काय सांगितलं, केवळ NSSOच्या आकडेवारीचा विचार करायचा आहे दारिद्र्य मोजण्यासाठी, CSOची आकडेवारी याच्यामध्ये घ्यायची नाहीये. ओके. सो हा महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा त्यांनी सांगितला, दारिद्र्य रेषा 2004-5च्या किमतीनुसार ग्रामीण भागात 446.68 रुपये, शहरी भागासाठी 578.80 रुपये. ओके. सो ही दारिद्र्य रेषा त्यांनी ठरवून घेतली. कोणत्या वर्षाच्या किमतीनुसार? 2004-5च्या किमतीनुसार असेल हे. ओके. हे परीक्षेत विचारलं होतं पहा, ग्रामीण भागातली दारिद्र्य रेषा तेंडुलकर समितीने किती सांगितली? 446.68 रुपये. शहरी भागासाठी किती सांगितली? 578.80 रुपये. हे तुम्ही कायम लक्षातच ठेवून घ्या. दारिद्र्य रेषा तेंडुलकर समितीनं किती सांगितली आणि मग याच्यानुसार दारिद्र्य त्यांनी मोजलं देशामध्ये. ती दारिद्र्याची आकडेवारी काय काय मिळाली आपल्याला बघा. 2004-5, 9-10 आणि 11-12 अशा 3 वर्षांची आकडेवारी तेंडुलकर समितीने कॅल्क्युलेट केली. ठीक आहे. 4-5 मधलं दारिद्र्य त्यांनी सांगितलं, 9-10 मध्ये काय दारिद्र्याचं परिस्थिती होती ती पण त्यांनी दिली, आणि त्याच्यानंतर 11-12 मध्ये सुद्धा काय दारिद्र्य असेल त्याचे पण आकडेवारी या नंतरच्या काळामध्ये ती तेंडुलकर समितीच्या मेथडनुसार कॅल्क्युलेट करण्यात आली. आपल्याला जे परीक्षेत प्रामुख्याने विचारलं होतं 4-5 आणि 9-10 ची आकडेवारी तेंडुलकर समितीने किती सांगितली त्याच्यावरती प्रश्न असतो. ठीक आहे. तर 4-5 ची जी आकडेवारी ही ओरिजिनल त्यांच्या शिफारशीमध्ये आलेली आहे. त्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातलं दारिद्र्य त्यांनी सांगितलं 41.8%, शहरी भागातलं दारिद्र्य सांगितलं 25.7% आणि एकूण दारिद्र्य देश पातळीवरचं 37.2% सांगितलं. ठीक आहे. ही खूप महत्वाची आकडेवारी. 9-10 मध्ये जर बघितलं तर 9-10 मध्ये ग्रामीण भागात 33.8%, शहरी भागात 20.9% आणि एकूण दारिद्र्याचं प्रमाण 29.8%. ओके. असं एक दारिद्र्याचं प्रमाण त्यांनी सांगितलं. नंतरच्या काळात मग 11-12 पण आकडेवारी त्याच्यात अपडेट झाली. ग्रामीण भागात 25.7%, शहरी भागात 13.7% आणि एकूण दारिद्र्य 21.9%. तो तेंडुलकर समितीनं जी आकडेवारी दारिद्र्यविषयक दिली ती लक्षात ठेवत असताना कोणकोणती लक्षात ठेवायची? 4-5चं दारिद्र्याचं प्रमाण, शहरी, ग्रामीण आणि एकूण किती आलं हे तुम्ही पाठच करून टाका. 9-10 ची पण आकडेवारी लक्षात ठेवा, ग्रामीण, शहरी आणि एकूण, आणि 11-12 ची पण आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर एकूण किती लोकसंख्या दारिद्र्यात होती, नंबर ऑफ पुअर्स,
किती लाख लोक दारिद्र्यामध्ये किंवा किती कोटी लोक दारिद्र्यामध्ये होती त्याची पण आकडेवारी याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. जसं की 4-5 मध्ये ग्रामीण भागात 326.3 दशलक्ष लोक दारिद्र्यामध्ये होते. शहरी भागामध्ये 80.8 दशलक्ष लोक दारिद्र्यामध्ये होते आणि एकूण 407.1 दशलक्ष लोक त्यावेळी भारतातले दारिद्र्यात होते. असंच मग 9-10 मध्ये किती लोकसंख्या आहे आणि 11-12 मध्ये दारिद्र्य रेषेखालची लोकसंख्या किती आहे ही इथं दशलक्षमध्ये त्यांनी दिली. ही पण परीक्षेत विचारतात. एक साधारणतः त्याचं राऊंड फिगर विचारली जाईल. ही आकडेवारी ती आपल्याला लक्षात असली पाहिजे. ठीक आहे, याच्यावरती पण प्रश्न आहे. सो तेंडुलकर समितीच्या आकडेवारीत काय काय लक्षात ठेवायचंय? दारिद्र्याचं प्रमाण 4, 5, 9, 10 आणि 11, 12चं आणि दारिद्र्याची लोकसंख्या, दारिद्र्यरेषेखाली लोकसंख्या किती होती ग्रामीण, शहरी आणि एकूणची, ही एवढी आकडेवारी प्रामुख्यानं विचारली जाते. त्याचबरोबर अजून एक आकडेवारी विचारली जाते ती म्हणजे तेंडुलकर समितीच्या पद्धतीनं दारिद्र्य मोजल्यानंतर सर्वात जास्त दारिद्र्य असणारी राज्य कोणती होती आणि सगळ्यात कमी दारिद्र्य असणारी राज्य कोणती होती, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, सर्वाधिक दारिद्र्याची जर राज्य आपण पाहिली तर सगळ्यात जास्त दारिद्र्य ओडिशा, बिहार आणि मध्य प्रदेश ही टॉप 3 ची राज्य तेंडुलकर समितीनं सांगितली की भारतात ह्या राज्यामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य कोणकोणती आहेत? ओडिशा, बिहार आणि मध्य प्रदेश. सो सर्वाधिक दारिद्र्य असणारं राज्य हे ओडिशा आहे पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर बिहार, तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश. सगळ्यात कमी दारिद्र्य असणारी राज्य गोवा, त्याच्या खालोखाल केरळ, त्याच्या खालोखाल हिमाचल प्रदेश. ओके, सो ही मुद्दे जे आहेत ते तेंडुलकर समितीच्या संदर्भात लक्षात ठेवा. सो आता जे आपण तेंडुलकर समितीच्या महत्वाचे शिफारशी, आकडेवारी सगळं पाहिलं, त्याच्यावर आयोगानं वेगवेगळ्या परीक्षेत जे प्रश्न विचारले ते पण बघून घेऊया आपण. प्रश्न इथं एक आहे, सन 2009 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यासाठीच्या तज्ञ समितीचा अहवाल डॅश डॅश यांनी सादर केला. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 विचारलेला प्रश्न आहे. ओके, सो 2009 मध्ये ही कोणत्या समितीचा अहवाल आलेला आहे? प्रोफेसर SD तेंडुलकर समिती, सुरेश तेंडुलकर समिती. ओके, पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. इथं दुसरा जो ऑप्शन आहे विजय तेंडुलकर, हा चुकीचा आहे, कारण विजय तेंडुलकर यांचं दारिद्र्याशी काही संबंध नाही. ते प्रसिद्ध नाटककार होते मराठी भाषेतले. ओके, सो SD तेंडुलकर हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, खालील विधाने भारतातील दारिद्र्य संकल्पनेशी संलग्न आहेत. राज्यसेवा पूर्व 2013चा प्रश्न आहे. सो SD तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्य संकल्पनेनुसार बरोबर असणारी वाक्य आपल्याला शोधायची. ओके, सो तेंडुलकर समितीच्या ज्या शिफारशी आपण पाहिल्या त्याच्यानुसार योग्य विधाने कोणती आहेत बघा. पहिलं विधान, दारिद्र्य रेषेची संकल्पना कॅलरीजच्या स्वरूपात मांडली आहे. तर हे चुकीचं विधान आहे. तर मला लक्षात येईल की तेंडुलकर समितीनं कॅलरीजच्या स्वरूपात नाही तर कशाच्या आधारे दारिद्र्य मोजलं पाहिजे? उपभोग खर्चाच्या आधारे मोजलं पाहिजे असं सुचवलेलं आहे. सो तेंडुलकर समितीनं भारतातलं दारिद्र्य कॅलरीजच्या आधारे नाही तर उपभोग खर्चाच्या आधारे मोजावं असं सुचवलेलं आहे बघा, उपभोग खर्च. ठीक आहे, दुसरं जे विधान आहे, दारिद्र्य आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत. सो हा एक मुद्दा चुकीचा आहे. याचं कारण असं आहे की तेंडुलकर समितीनं जे सुचवलेलं आहे की जे काही मूलभूत उपभोग व्यक्तीचा असतो, मूलभूत उपभोगाच्या गरजा, त्याच्यामध्ये त्यांनी विस्तार केला. अन्न, वस्त्र, निवारा याच्यासोबतच त्यांनी आरोग्य आणि शिक्षण पण घेतलेलं आहे. आणि याचाच अर्थ त्यांनी केवळ कॅलरीवरचा जो फोकस होता पूर्वीचा तो अजून त्याला व्यापक स्वरूप दिलेला आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही केवळ कॅलरीच्या आधारे दारिद्र्य मोजायचा प्रयत्न करता, जसं की ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी, तेव्हा केवळ कॅलरी जर पाहिल्या तर ते तुम्ही दारिद्र्य मोजत नाही तर भूक मोजताय, उपासमारीची परिस्थिती मोजताय. कारण पुरेशा कॅलरी न मिळणं ही अवस्था ही उपासमारीची अवस्था आहे. दारिद्र्य ही त्यापेक्षा जास्त व्यापक संकल्पना हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. दारिद्र्य म्हणजे
कॅलरीजचा अभाव तर असू शकतो किंवा नसूही शकतो, पण कॅलरीजच्या सोबतच इतरही गोष्टी आपण विचारात घेतो, अन्न वस्त्र निवारा. ओके, सो दारिद्र्य ही व्यापक संकल्पना आहे आणि भूक किंवा उपासमारी ही संकुचित संकल्पना आहे. उपासमारी मोजण्यासाठी आपण कॅलरी बघतो. ठीक आहे, म्हणजे इथे एक लक्षात घ्या, दारिद्र्यात असणारा प्रत्येक व्यक्तीची उपासमारी होते असं नाहीये. ठीक आहे, म्हणजे त्याला पुरेशा कॅलरी मिळत असतील, पण इतर ज्या मूलभूत गरजा आहेत, निवारा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याच्याच सुद्धा अभाव असला तरी तो दारिद्र्यात असू शकतो ना. आणि उपासमारीमध्ये काय आहे की कॅलरीचाच अभाव आहे, बाकीच्या गरजांचा विचार करायचा विषयच येत नाही. ठीक आहे, त्यामुळे दारिद्र्य आणि उपासमारी ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. दारिद्र्यात असणारा प्रत्येक व्यक्ती उपासमारी होते असं नाहीये, पण ज्याची उपासमारी चालू आहे असा प्रत्येक व्यक्ती दारिद्र्यात असतो. ठीक आहे, पुढचं विधान, दारिद्र्याच्या टोपलीमधील वस्तू आणि सेवांमध्ये बदल घडून आणला गेला आहे. सो हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं की त्याच्यात त्यांनी बदल घडून आणलेला आहे. म्हणजे ज्या काही दारिद्र्यविषयक महत्वाच्या वस्तू आहेत त्या त्यांनी व्यापक करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण आणि आरोग्य वरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धती शास्त्र सुचवलं. तर हे बरोबर आहे. तेंडुलकर समितीनं मूलभूत गरजामध्ये शिक्षण आणि आरोग्य पण समाविष्ट केलं. आधीच्या कुठल्या समितीनं शिक्षण आणि आरोग्याला मूलभूत गरजांचं स्थान दिलेलं नाही. त्यामुळे डी विधान अगदी करेक्ट आहे. आपल्याला काय करायचंय, बरोबर विधानं शोधायची आहेत कोणकोणती आहेत. अ आणि ड. सो अ विधान चुकीचं आहे, ब विधान पण चुकीचं आहे. त्यामुळे पहिला पर्याय योग्य असू शकत नाही, दुसरा पण नाही, तिसरा पण चुकीचा आहे कारण अ हे विधान चुकीचं आहे. ड फक्त, चौथ्या पर्यायामध्ये काय दिलं, ड फक्त. सो हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य ठरवण्यासाठी पुढील बाबींवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात यावा. STI मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तो तेंडुलकर समितीनं दारिद्र्य ठरवण्यासाठी कोणकोणत्या बाबींवरचा खर्च समाविष्ट केलाय, शिक्षण, आरोग्य, अ आणि ब. तो पर्याय क्रमांक. नेक्स्ट क्वेश्चन, तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य आधारित सरकारी अंदाजानुसार 9-10 मध्ये साली किती टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती. 9-10 मध्ये जर आपण पाहिलं तर 29.8% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती. 29.8. ठीक आहे. 2009-10 मध्ये तेंडुलकर समितीच्या दारिद्र्यरेषेनुसार खालीलपैकी किती टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली होते. STI मुख्य परीक्षा 2013चा प्रश्न आहे. 29.8% लोक एकूण दारिद्र्यरेषेखाली होते आणि किती लोकसंख्या, तर 350 किंवा 350 दशलक्ष लोकसंख्या त्याच्यामध्ये दारिद्र्यरेषेखाली होती. पुढचा प्रश्न, 2004 या वर्षासाठी तेंडुलकर समितीच्या शिफारशीप्रमाणे खालीलपैकी कोणती दारिद्र्यरेषा निश्चित करण्यात आली. ESO पूर्व 2013ला आलेला प्रश्न आहे. आपल्याला असं दिसेल की 446.68 रुपये ग्रामीण भाग प्रति कुटुंब प्रतिमाह आणि शहरी भागासाठी 578.68 रुपये प्रति कुटुंब प्रतिमाह. सो पर्याय क्रमांक 2 त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न, तेंडुलकर समितीनुसार 2011-12 भारतात दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण 0.5% होते. कंबाईन बी पूर्व 2020ला आलेला प्रश्न आहे. ते प्रमाण आहे 21.9% लोक साधारण दारिद्र्यरेषेखाली होते. पुढचा प्रश्न, दारिद्र्य मापना संबंधात तेंडुलकर समितीनं पुढील सूचना केल्या. कंबाईन ग्रुप बी 2019च्या पूर्व परीक्षेत आलेला प्रश्न आहे. तो तेंडुलकर समितीच्या सूचना विचारलेल्या, काय काय सूचना त्यांनी केल्या. पहिलं विधान, उष्मांक आधारित दारिद्र्यरेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे, म्हणजे दारिद्र्य रेषा उष्मांक आधारित न ठेवणे. तर हे अगदी बरोबर आहे. तेंडुलकर समितीनं सांगितलं की दारिद्र्यरेषा केवळ उष्मांक उपभोगाच्या आधारे नाही ठरवायची, तर उपभोग खर्च आणि त्याच्यात आरोग्य शिक्षणाचा समावेश करायचा. विधान बी, दारिद्र्याचे अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. हे पण बरोबर आहे. ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्यातल्या काही गरजासाठी 30 दिवसांचा कालावधी, काही वस्तूंसाठी 1 वर्षाचा कालावधी, यालाच काय म्हणतात, MRP, मिक्स रिकॉल पिरियड. तेंडुलकर समितीनं सांगितलं की MRPच्या आधारे दारिद्र्याचं मोजमाप करा, URPच्या आधारे नाही.
तेंडुलकर समितीच्या आधारे आधीची जी काही आकडेवारी होती ती कशी होती, URP च्या आधारे असायची. ओके, तेंडुलकर समितीनं काय सुचवलं, URP कडून कुठं जायचं, MRP चे आकडेवारी तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या वस्तू गटासाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी, काही वस्तूंसाठी 30 दिवसांचा संदर्भ कालावधी, काही वस्तूंसाठी 1 वर्षांचा संदर्भ कालावधी. सो विधान बी योग्य आहे. विधान सी, शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे, हे पण विधान योग्य आहे. शिक्षण आणि आरोग्याच्या खर्चाचा समावेश त्यांनी घेतलेला आहे. विधान सी सुद्धा योग्य आहे. कुठली विधाने बरोबर आहेत आपल्याला बघायचं. ओके, तो काय उत्तर येईल, वरीलपैकी सर्व. आता तेंडुलकर समितीनं ज्या शिफारशी सुचवल्या त्याच्यानुसार जी काही आकडेवारी आपल्याला उपलब्ध झाली, त्या आकडेवारीवरून बराचसा त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला अर्थतज्ञांमध्ये किंवा या विषयाचा अभ्यास करणाऱ्या लोकांमध्ये. आणि तेंडुलकर समितीनं जी काही दारिद्र्यरेषा ठरवली होती ग्रामीण भाग शहरी भागासाठी, आणि त्याच्यावरून मिळालेले जे काही एकूण दारिद्र्याचं प्रमाण आहे, तर त्याच्यावर एक शंका अशी उपस्थित करण्यात आली की ही आकडेवारीमध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत. ठीक आहे, आणि मग त्या त्रुटी कोणत्या आहेत आणि त्या त्रुटी कशा दूर करता येतील या संदर्भात विचारविनिमय सुरू झाला. याच बाबतीमध्ये एक सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती की ही जी काही नियोजन आयोगाने आकडेवारी दिली तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार, ती आकडेवारी योग्य कशी आहे हे नियोजन आयोगानं सांगावं. आणि त्याच्यानुसार मग ह्या आकडेवारीतल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी नियोजन आयोगानं असं सांगितलं की एक नवीन समिती नियुक्त करण्यात येईल. आणि ती समिती कोणती होती, सी रंगराजन समिती. ओके, सो नियोजन आयोगानंच पुन्हा ही सी रंगराजन समिती नियुक्त केली आहे. पहा, समितीची स्थापना झालेली जून 2012 मध्ये, अहवाल सादर केला 2014 मध्ये. सी रंगराजन समितीनं काय काय शिफारशी केल्या, कॅलरी ऐवजी उपभोग खर्चाचा आधार घ्यावा. तो तेंडुलकर समितीनं जे सांगितलं होतं तेच यांनी पण हा मुद्दा कंटिन्यू केला. कॅलरीच्या आधारे फक्त दारिद्र्य मोजू नका, तर उपभोग खर्चाच्या आधारे दारिद्र्य मोजा. दुसरा मुद्दा, MMRP ऐवजी MMRPचा आधार घ्यावा. मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियड याचा आधार घेतला पाहिजे. हा एक वेगळा मुद्दा तेंडुलकर समितीपेक्षा सी रंगराजन समितीनं सांगितलं. तेंडुलकर समितीनं MRPच्या आधारे दारिद्र्य मोजायचं सुचवलं होतं, सी रंगराजन समितीनं MMRPच्या आधारे दारिद्र्य मोजायचं सुचवलं, मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियड. ओके, पुढचा मुद्दा, उपभोग खर्चामध्ये शासकीय अनुदानाचा पण समावेश करावा. ठीक आहे, सो उपभोग खर्चामध्ये ते पण पाहिलं पाहिजे. वेगवेगळ्या मूलभूत गरजांसाठी जे काही सरकार अनुदान देतं त्या अनुदानाच्या रकमेचा पण समावेश दारिद्र्य रेषेच्यासाठी केला गेला पाहिजे. ठीक आहे, हा एक वेगळा मुद्दा आहे तेंडुलकर समितीपेक्षा. दुसरा मुद्दा, केवळ NSSOच्या आकडेवारीचा समावेश करावा. तेंडुलकर समिती पण हे सांगितलं होतं की फक्त NSSOच्या आकडेवारीचा विचार करा, CSOच्या नाही. सी रंगराजननं पण हा मुद्दा याच्यामध्ये विचारात घेतला. दारिद्र्य रेषेच्या टोपलीमध्ये अन्न, शिक्षण, पादत्राणे, टिकाऊ वस्तू व इतर घटकांचा समावेश करावा. सो हा पण मुद्दा त्याच्यामध्ये आहे. दारिद्र्य रेषेच्या टोपलीत अन्न, शिक्षण, पादत्राणं, टिकाऊ वस्तू, इतर घटक. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की मूलभूत गरजांची टोपली जी आहे ती विस्तारित केली पाहिजे, ती तर यांनी केलेली आहे. पुढचा मुद्दा, शहरी व ग्रामीण भागासाठी वेगवेगळी दारिद्र्य रेषा टोपली स्वीकारावी. सो हा एक त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे. जी काही दारिद्र्य रेषा टोपली आहे किंवा मूलभूत गरजांच्या ज्या वस्तू आहेत ती शहरी भागांसाठी वेगळ्या आणि ग्रामीण भागासाठी वेगळ्या असं त्यांनी बदल केलेला आहे. आणि त्याचं कारण काय आहे, कामाचं वेगळं स्वरूप. प्रामुख्याने अन्नाचे घटक त्यांनी विचारात घेतलेले आहेत. शहरी भागामध्ये जे काही कॅलरीज वगैरे घेतल्या जातात आणि ग्रामीण भागात घेतलेल्या कॅलरीज ह्याच्यात फरक करावा. इतकंच नाही, त्यांनी काय सांगितलं, अन्न या घटकामध्ये कॅलरी, प्रथिने आणि फॅट्स यांचा पण समावेश करावा. ओके, सो हा एक महत्वाची शिफारस त्यांनी केलेली आहे. सो केवळ अन्न कॅलरीच्या आधारे न मोजता तिथं काय पाहिजे, प्रथिन आणि फॅटचा पण समावेश करावा. किंवा कारण व्यक्तीचं जे काही शारीरिक सर्वांगीण वाढ होत असते त्याच्यात कॅलरी सोबत प्रथिने आणि फॅट्स पण महत्वाचे असतात. पुढचा जो मुद्दा आहे, आणि मग हे कॅलरी, प्रथिने आणि फॅट्स
किती असावेत, ग्रामीण भागासाठी किती असावेत, शहरी भागासाठी किती असावेत. इथं त्यांनी जे सांगितलं, ग्रामीण भागात कॅलरी किती पाहिजेत, 2155 कॅलरी मिनिमम असावेत. शहरी भागामध्ये 2090 कॅलरी असाव्यात. प्रथिने किती असावीत, ग्रामीण भागासाठी 48 ग्रॅम, शहरी भागासाठी किती 28 ग्रॅम. ओके, प्रथिने ग्रामीण भाग 48, शहरी 28 ग्रॅम. फॅट्स किती, ग्रामीणसाठी 50 ग्रॅम, शहरीसाठी 26 ग्रॅम. ओके, तो अशा पद्धतीनं त्यांनी थोडं डिटेल त्याचं विश्लेषण केलं की अन्न म्हणजे काय आहे, तर कॅलरी, प्रथिने आणि फॅट्स. मग ते ग्रामीण भागाला वेगळं किती असलं पाहिजे, शहरी भागाला वेगळं किती असलं पाहिजे. आणि मग या सगळ्याच्या आधारे जेव्हा तुम्ही दारिद्र्य रेषा ठरवता, ती दारिद्र्य रेषा श्रीरंगराजन समितीने किती सांगितली, ग्रामीण भागासाठी सांगितली 972 रुपये प्रति कुटुंब प्रतिमाह. ठीक आहे, तो हे 972 एका व्यक्तीचं एका महिन्याचा हा खर्च आहे. ठीक आहे, म्हणजे एका दिवसाचा किती होईल, हा 32 रुपये होईल. प्रति व्यक्ती प्रतिमाह हा खर्च आहे. शहरी भागासाठी प्रति व्यक्ती प्रतिमाह खर्च 1402 रुपये. ठीक आहे, म्हणजेच एका दिवसाचा असेल 46.4 रुपये. तो परीक्षेत हे विचारलं जातं, दारिद्र्य रेषा किती आहे श्रीरंगराजन समितीच्या शिफारशीनुसार. तर आता ह्या दारिद्र्य रेषेच्या आधारे त्यांनी पॉवर्टी रेशो किती सांगितला बघा, दारिद्र्याचं प्रमाण किती सांगितलं, 9, 10 आणि 11, 12 असे आकडेवारी त्यांनी कॅल्क्युलेट केलेली आहे. 9, 10च्या किमतीनुसार जर आकडेवारी बघितली तर रूरल एरिया 39.6%, अर्बन 35.1 आणि टोटल 38.2. 11, 12 मध्ये रूरल 30.9, अर्बन 26.4 आणि एकूण दारिद्र्याचं प्रमाण 29.5 सांगितलं. ओके, सो हे दारिद्र्याचं प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. श्रीरंगराजन समितीवर जेव्हा आकडेवारीचा प्रश्न येतो हे विचारलं जाईल. आणि लोकसंख्या जर आपण बघितली, ग्रामीण भागात किती लोक दारिद्र्य रेषेखाली होते, शहरीत किती होते, तर 9, 10 मध्ये ग्रामीण भागात 325.9 दशलक्ष लोक दारिद्र्य रेषेखाली होते. हेच शहरी भागामध्ये 128.7 दशलक्ष, एकूण 454.6 दशलक्ष. 11, 12 मध्ये 260.5 दशलक्ष ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये 102.5 दशलक्ष, एकूण 363.0 दशलक्ष. तो अशा प्रकारे दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या सुद्धा त्यांनी कॅल्क्युलेट केली. म्हणजे प्रमाण पण सांगितलं किती % आहे आणि एकूण लोकसंख्या सुद्धा त्या गटामध्ये किती हे पण त्यांनी सांगितलं. आता ह्या सगळ्याच्या आधारे त्यांनी सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण सुचवलं की किती आहे, नाही का. सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे, तो श्रीरंगराजन समितीनं सांगितलं की छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त दारिद्र्याचं प्रमाण 47.9%, त्याच्या खालोखाल मणिपूर 46.2%, ओडिशा 45.9%. ओके, आता याच्यामध्ये राज्यांचा क्रम लक्षात ठेवा, पर्सेंटेज नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. सगळ्यात जास्त दारिद्र्य छत्तीसगड, मणिपूर, ओडिशा एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. सर्वात कमी दारिद्र्य गोवा, हिमाचल प्रदेश, पंजाब. ओके, त्यांचं पर्सेंटेज नाही लक्षात राहिलं तरी चालेल, शक्यतो राज्यांचा क्रम विचारतात. ओके, तर ही श्रीरंगराजन समितीनं वेगवेगळ्या ज्या शिफारशी दिल्या त्याच्या संदर्भातले मुद्दे. आता याच्यावर सुद्धा आयोगानं वेगवेगळे प्रश्न विचारले श्रीरंगराजन समितीनं, ते काय काय आहे ते बघूया. पहिला प्रश्न जो आहे तो श्रीरंगराजन समितीच्या मते 11-12 साली वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत. पहिलं विधान जे आहे ते भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे, हे विधान योग्य आहे. सो हे सुद्धा विधान बरोबर आहे. ग्रामीण भागातले 30.9% लोक दारिद्र्य रेषेखाली असलेलं त्यांनी सांगितलं. शहरी भागामध्ये हे प्रमाण 26.4% असलेलं त्यांनी सुचवलेलं आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ओके, सो पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही विधाने याच्यामध्ये करेक्ट आहे. रंगराजन समितीच्या अहवालानुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक आहेत. ओके, लोकसंख्येनुसार आहे हे, तर इथं आपल्याला दिसेल की उत्तर प्रदेश. ओके, इथं लॉजिकली पण तुम्ही उत्तर काढू शकता, कारण सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य यूपी आहे, तर सर्वात जास्त लोकसंख्या गरिबांची सुद्धा यूपी मध्ये असणार आहे. सो पुढचा प्रश्न श्रीरंगराजन
कमिटी 2014 नुसार सन 11-12 साठी ग्रामीण आणि शहरी भागासाठी दारिद्र्य रेषेची व्याख्या दरडोई कोणती निश्चित करण्यात आली? तर त्याचं उत्तर काय? 32 आणि 47. ग्रामीण भागासाठी 32 रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन, शहरी भागासाठी 47 रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन. आता हे 47 साधारण राऊंड फिगर केले, 46 पॉइंट समथिंग होतं ते राऊंड फिगर 47 त्यांनी घेतलेले. बऱ्याचदा आयोगाच्या प्रश्नामध्ये बघा आकडेवारी ही राऊंड फिगर करून विचारली जाते. ठीक आहे, पॉइंट मध्ये काही वेळा नसते, पॉइंट मध्ये असेल तर ती तुम्ही पाठ केलेली जशाच तसा प्रश्न असतो. पण जेव्हा आकडेवारी राऊंड फिगर मध्ये येते तिथं तुम्ही लक्षात घ्यायचं की सगळ्यात जवळचा जो आकडा आहे तो बघायचा. सो 32 आणि 47 हे त्याच्यातला सगळ्यात जवळचा आकडा असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्निरीक्षण करण्यासाठी 11-12 मध्ये कोणती समिती नियुक्त करण्यात आली? 11-12 मध्ये जी समिती आली ती रंगराजन समिती. पर्याय क्रमांक 4. रंगराजन समिती 14 ने वर्ष 11-12 साठी दारिद्र्य रेषा दरडोई उपभोग खर्च डॅश डॅश शहरी भागासाठी डॅश डॅश निश्चित केली आहे. ओके, सो शहरी भागासाठी 47 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये अशी निश्चित केली. बघा, ठीक आहे, 11-12चा जर विचार केला आपण तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सो दारिद्र्य विषयक अभ्यास करणाऱ्या समित्यामध्ये पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे ती नीती आयोगाचा दारिद्र्य विषयक कृती गट, दारिद्र्य निर्मूलन विषयक कृती गट, याचे अध्यक्ष जे होते डॉक्टर अरविंद पंगारिया. स्थापना मार्च 2015 मध्ये, अहवाल सादर केला जुलै 2016 साली. सो हा अरविंद पंगारिया यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेला गट आहे. नीती आयोगाने आलेला आहे, नियुक्त केलेला आहे, कारण नियोजन आयोगाच्या नंतर नीती आयोगाची स्थापना झाली आणि नीती आयोगानं सुद्धा दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी हा गट स्थापन केला. यांनी काय काय शिफारस केल्या? दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी तज्ञ समिती नेमावी असं एक त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दारिद्र्य रेषा किती असावी वगैरे ह्याचा जर अंतिम त्याच्यामध्ये निकष आपल्याला पूर्ण करायचा असेल तर त्यासाठी एक वेगळी स्वतंत्र तज्ञ समिती नियुक्त करावी आणि त्या समितीच्या निकषांचा आधार घेण्यात यावा. तीव्र दारिद्र्यामधील लोकांची स्थिती सुधारण्यावर भर द्यावा. हे एक त्यांनी महत्वाचा मुद्दा सांगितला की जे काही तीव्र दारिद्र्यामधले लोक आहेत त्यांची स्थिती कशी सुधारेल याच्यावर सरकारने जास्त भर दिला पाहिजे. आणि मग हे दारिद्र्यातले लोक कोणते आहेत हे ठरवण्यासाठी शक्यतो तेंडुलकर समितीचा आधार घ्या. तेंडुलकर समितीने जे दिलेले शिफारशी आहेत याचा आधार घ्यायचं त्यांनी सुचवलेलं आहे. म्हणजे नीती आयोगाच्या या कृती गटानं थोडक्यात असं सांगितलं की सध्या परिस्थितीत दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी तेंडुलकर समितीच्या मेथोडॉलॉजीनं चालावं. नंतर जेव्हा तुम्ही तज्ञ समिती नियुक्त कराल तेव्हा नवीन मेथोडॉलॉजी घ्या, पण सध्या परिस्थितीत तेंडुलकर समितीच्या मेथोडॉलॉजीनुसार चाललं पाहिजे हे एक त्यांनी सुचवलं. आणि मग केवळ दारिद्र्याचं प्रमाण मोजण्यात अडकून न पडता जे काही तीव्र दारिद्र्यामधले अति गरिबीतले लोक आहेत त्यांचं गरिबी कशी कमी होईल याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे, कृतीवर जास्त भर दिला पाहिजे. नुसतं दारिद्र्याचं मोजमाप करण्यावर उहापोह न करता ह्या लोकांची स्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल हे बघितलं पाहिजे हे एक त्यांनी सुचवलं. दारिद्र्य निगडीत सर्व अभ्यासांच्या आयामांच्या परिस्थितीमधील बदलांवर देखरेख ठेवली जावी हे एक त्यांनी सुचवलं. जी काही सध्याची दारिद्र्य रेषा आहे भारतामध्ये, दारिद्र्याची अवस्था आहे, त्या दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये कसे बदल होत आहेत, वेगवेगळे दारिद्र्याचे आयाम, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण याच्यात काय बदल होत आहेत ह्याच्यावर सातत्यानं सरकारचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे दारिद्र्याची स्थिती बिघडते सुधारते हे बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काय मोजलं पाहिजे, MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मोजला पाहिजे. ओके, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक हा मोजण्यावर भर दिला पाहिजे ही एक त्यांची महत्वाची शिफारस आहे. कारण बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये काय होतं की दारिद्र्याचे सगळेच घटक जवळजवळ त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. ओके, म्हणून ती त्यांनी शिफारस केली. पुढची शिफारस केली, दारिद्र्य निर्मूलनासाठी रोजगार केंद्रित सातत्यपूर्ण जलद आर्थिक विकास केला पाहिजे. सो दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करावं
तर त्यांनी दोन महत्त्वाच्या शिफारशी सांगितल्या. रोजगार केंद्रित, सातत्यपूर्ण आणि जलद आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत. आणि दुसरं काय, दारिद्र्य निर्मूलन विषयक कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. इम्प्लिमेंटेशन चांगलं केलं पाहिजे. जे काही दारिद्र्य निर्मूलन विषयक कार्यक्रम आता आहेत तेच कार्यक्रम अधिकाधिक चांगले त्याचा अंमलबजावणीवर फोकस करा. ही एक त्यांची महत्त्वाची शिफारस. या पद्धतीनं जे काही महत्त्वाच्या समिती आणि शिफारशी आतापर्यंत स्थापन करण्यात आल्या त्यांचा आढावा आपण घेतला. आता याच संदर्भात लक्षात घ्या की दारिद्र्यविषयक प्रश्न विचारत असताना MPSCनं काय केलं, वेगवेगळ्या परीक्षेमध्ये नियोजन आयोगाची जी आकडेवारी आहे, अधिकृत आकडेवारी, ती पण विचारलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या समित्यांनी आपल्या अभ्यासातून जी आकडेवारी सांगितली ती तर विचारली गेलेलीच आहे, पण नियोजन आयोगानं जी स्वतःची अधिकृत आकडेवारी सांगितली ती पण विचारली जाते. कारण ह्या सगळ्या समित्या नियोजन आयोगाला शिफारशी करतायत आणि नियोजन आयोग त्याच्यावर अंतिम निर्णय घेऊन अधिकृत आकडेवारी देशासाठी प्रसिद्ध करत होतो. पण ती जी काही नियोजन आयोगानं अंतिम आकडेवारी प्रसिद्धी केली ती लेटेस्ट आपल्याला पाहता येते 2011-12 मधली आलेली. 11-12 नंतर नियोजन आयोगानं दारिद्र्यविषयक आकडेवारी दिलेली नाही. बघा, नियोजन आयोगाची जी काही अधिकृत आकडेवारी आपल्याला आहे ती 2011-12 मध्ये आपल्याला दिलेली आहे. नियोजन आयोगानं ही कधी सगळी आकडेवारी आपल्याला प्रकाशित केली 11-12 मध्ये. आणि ही जी काही आकडेवारी आपल्याला दिली ती तेंडुलकर समितीच्या मेथोडॉलॉजीनुसार दिली. ओके. आणि तीच आकडेवारी आजही आपल्याला भारतासाठी जी काही अधिकृत आपण म्हणतो की दारिद्र्यविषयक आकडेवारी ती आपण पाहतो. याच्यावर आजही प्रश्न विचारतात. नियोजन आयोग अस्तित्वात जरी नसला तरी ह्या आकडेवारीवर आजही प्रश्न वेगवेगळ्या परीक्षेत आहेत. काय मग ह्याच्यात सगळ्या आकडेवारीत कशावर भर द्यायचा ते लक्षात घ्या. नियोजन आयोगानं काय केलंय, 1993-94 पासून ते सगळे आकडे रिवाईज केले दारिद्र्यविषयक. मेथोडॉलॉजी कोणती वापरली, तेंडुलकर समितीची. 93-94, 4-5 आणि 11-12 अशी सगळी त्यांनी दारिद्र्यविषयक अंदाज अपडेट केलेत. इथं तुम्ही बघू शकता 93-94 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण ग्रामीण भागात किती, 50.1%, शहरी भागात 31.8%, एकूण 45.3%. त्याच्यानंतर 4-5 मध्ये ग्रामीण भागात 41.8%, शहरी भागात 25.7% आणि एकूण दारिद्र्य 37.2% असं सांगितलं. 11-12 साली 25.7% ग्रामीण भाग, शहरी भाग 13.7% आणि एकूण 21.9%. तर ही सगळी आकडेवारी नियोजन आयोगाची आहे. हे विचारलं जातं 4-5 मधलं दारिद्र्याचं प्रमाण सांगा, 11-12च सांगा, किंवा 93-94ची काही वेळा मागची आकडेवारी पण विचारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दारिद्र्याची लोकसंख्या पण विचारतात नियोजन आयोगाच्या आकडेवारीनुसार. ओके. तर ही 93-94ची जर बघितली तर ग्रामीण भागात 328.6 दशलक्ष, शहरी भागात 74.5 दशलक्ष आणि एकूण 403.7 दशलक्ष एवढं लोक दारिद्र्य रेषेखाली होते. 4-5 साली ग्रामीण भागात 326.3, शहरी भागात 80.8 आणि एकूण दारिद्र्य 407.1 एवढी लोक दारिद्र्य रेषेखाली होते. 11-12 साली ग्रामीण भाग 216.5 दशलक्ष, शहरी भाग 52.8 दशलक्ष आणि एकूण 269.3 दशलक्ष एवढे लोक दारिद्र्य रेषेखाली होते. ओके. 269.3 दशलक्ष एवढे लोक दारिद्र्य रेषेखाली होते. दुसरं जे महत्वाचे आकडेवारी याच्यात लक्षात घ्यायचे, अॅन्युअल ॲव्हरेज डिक्लाइन, म्हणजे 93-94च्या तुलनेत 4-5 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण कितीनं घटलं. ठीक आहे. सो हे ग्रामीण भागात हे दारिद्र्याच्या घटीचं प्रमाण 0.75% होतं, शहरी भागात 0.55 आणि एकूण दारिद्र्याचं जे घट झाली 0.74. ओके. तर इथं आपण पाहू शकतो की दारिद्र्याची घट सगळ्यात जास्त जे झालेली ती ग्रामीण भागामधलं दारिद्र्य जास्त घटलेलं, जास्त वेगानं घटलेलं आहे. ओके. तसंच 4-5 आणि 11-12च्या आकडेवारीचं पण कंपॅरिझन केलं. 4-5च्या तुलनेत 11-12 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण कसं घटलंय, तो ग्रामीण भागात 2.32 एवढं घट झाली, 1.69 शहरी भागामध्ये, आणि टोटल 2.18.
तर इथं पण आपण पाहू शकतो 4-5च्या तुलनेत 11-12 मधलं जे दारिद्र्याचं प्रमाण घटलंय ते ग्रामीण भागात जास्त वेगानं घटलेलं आहे आणि तुलनेत शहरी भागातलं दारिद्र्याचं प्रमाण जे घटतंय त्याचा वेग तुलनेनं कमी आहे. ओके, सो या प्रकारे त्याच्यामध्ये आकडेवारी आपल्याला लक्षात घ्यायची, ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. ओके, याच आकडेवारीनुसार सर्वात जास्त दारिद्र्यातली राज्य आणि सगळ्यात कमी दारिद्र्यातली राज्य हे पण विचारतात. तो सर्वाधिक जास्त दारिद्र्य असणारं जे राज्य आहे छत्तीसगड, त्याच्यानंतर झारखंड, मणिपूर. ठीक आहे, त्यांचं पर्सेंटेज विचारणार नाहीत पण क्रम लक्षात ठेवा, छत्तीसगड, झारखंड, मणिपूर. सर्वात कमी दारिद्र्य असणारे राज्य गोवा, केरळ आणि हिमाचल प्रदेश. लोकसंख्येनुसार क्रम लक्षात ठेवा, यूपी मध्ये सगळ्यात जास्त दारिद्र्य रेषेखालचे लोक होते 598.19 दशलक्ष. त्याच्यानंतर बिहारमध्ये आणि तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश. ओके, सो दारिद्र्याच्या संदर्भात हे राज्यांचा क्रम. सगळ्यात कमी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असणारी लोक सिक्कीम मध्ये सगळ्यात कमी जनता लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. त्याच्यानंतर गोवा आहे आणि त्यानंतर मिझोरम आहे. ओके, हे इथं लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपल्याला गोवा पटकन वाटतं की सगळ्यात जास्त सगळ्यात कमी लोक दारिद्र्य रेषेखाली गोवा आहेत, पण इथं सिक्कीम आहे, लक्षात घ्या. ओके, तर याच्यावर सुद्धा या सगळ्या आकडेवारीवर कसे प्रश्न आले त्याचे काही प्रश्न आपण इथं बघूया. खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत. राज्यसेवा पूर्व 2013 आलेला प्रश्न आहे. 4 विधान आहेत. भारतातील महत्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचे केंद्रण झालेले दिसते. ओके, तर हे बरोबर आहे. जी काही मोठी राज्य आहेत, महत्वाची राज्य आहेत, लोकसंख्येनं मोठी असणारी, क्षेत्रफळानं मोठी असणारी राज्य, तिथं दारिद्र्याचं प्रमाण कॉन्सन्ट्रेट झाले, संकेंद्रण झाले. सो हे विधान योग्य आहे. आपल्याला विधाने बरोबर आहेत विचारलंय. शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे, हे मात्र विधान चूक आहे. कारण आपण बघितलंय की ग्रामीण भागातील दारिद्र्याचं प्रमाण हे जास्त घटलंय शहरीपेक्षा. ओके, विधान आहे. नियोजन आयोगाने लकडावाला तज्ञ गटाचे दारिद्र्याचे अंदाज मान्य केले आहेत, तर हे विधान चुकीचे. पहा, लकडावाला नाही तर तेंडुलकर समितीचे आकडेवारी जी आहे ती नियोजन आयोगाने मांडलेली आहे. आणि याच्यामधलं तिसरं जे विधान आहे, दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा, बिहार मध्ये वाढला आहे. सो हे पण विधान बरोबर आहे. अ आणि क बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, नियोजन आयोगाच्या 2012च्या प्रसिद्धी पत्रकानुसार 9-10 मध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? उत्तर प्रदेश, सर्वाधिक लोकसंख्या. उत्तर जो प्रश्न आहे, नियोजन आयोगाच्या मते जर ग्रामीण भागातील व्यक्ती एवढे उष्मांक मिळू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असे मानले जाते. एसटीआय मुख्य 2014चा प्रश्न आहे. तर ग्रामीण भागातील व्यक्तीला किती कॅलरीज पाहिजेत? तर 2400 कॅलरी, पर्याय क्रमांक 1. ओके, सो हे काही महत्वाचे प्रश्न नियोजन आयोगाच्या आकडेवारीच्या संदर्भात आलेले आहेत. त्यानुसार आपल्याला अभ्यासाची दिशा याच्यामध्ये ठरवता येईल. आणि जे काही आयोग येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रश्न विचारेल ते साधारणतः याच मुद्द्यांच्या अवतीभोवती असतील. जे काही मुद्दे आज आपण डिस्कस केले त्याच्यावर फोकस करा. ती आकडेवारी, त्या समित्यांचे निष्कर्ष सगळे लक्षात घेतले तर दारिद्र्यावरचा प्रश्न तुमचा कुठलाही चुकणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अचूकता मेंटेन करता येईल. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.